पर्सनल कम्युनिकेशन सर्व्हिसेस (PCS). PCS पद्धतींचे तपशील निरनिराळ्या PCS नेटवर्क्समध्ये बदलत जातात. GSM-साठीचे तपशील आणि वैशिष्ट्यांच्या वर्णनाची यादी खाली दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी बँड. GSM-साठी असलेली फ्रिक्वेन्सी रेंज 1850 ते 1990 मेगाहर्ट्झ असते. उदाहरणार्थ मोबाईल स्टेशन ते बेस स्टेशन. डुप्लेक्स डिस्टन्स. डुप्लेक्स डिस्टन्स 80 मेगाहर्ट्झ असते. डुप्लेक्स डिस्टन्स म्हणजे अपलिंक आणि डाउनलिंक फ्रिक्वेन्सीजमधील अंतर. एका चॅनलमध्ये 80 मेगाहर्ट्झ अंतरावर दोन फ्रिक्वेन्सीज असतात. चॅनल सेपरेशन. जवळच्या कॅरियर फ्रिक्वेन्सीजमधील अंतर GSM-मध्ये ते 20 किलोहर्ट्झ इतके असते. मॉड्युलेशन. मॉड्युलेशनची प्रक्रिया म्हणजे कॅरियर फ्रिक्वेन्सीची वैशिष्ट्ये बदलून सिग्नल पाठविणे. ही GSM-मध्ये गॉसियन मिनिमम शिफ्ट किंग वापरून केली जाते. ट्रान्समिशन रेट. GSM ही एक डिजिटल सिस्टीम असून त्याचा ओव्हर द एअर बिट रेट 270 kbps असतो. ॲक्सेस मेथड. GSM ही टाइम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस म्हणजेच TDMA या संकल्पनेचा वापर करते. TDMA या तंत्रात अनेक विविध प्रकारचे कॉल्स एकाच कॅरियरमध्ये सहभागी होतात. प्रत्येक कॉलला एक विशिष्ट टाइम स्लॉट दिला जातो. स्पीच कोडर. GSM लिनियर प्रिडिक्टिव्ह कोडिंग म्हणजेच LPC वापरते. LPCचा हेतू बिटरेट कमी करणे हा आहे. LPC खालील बाबींसाठी पॅरामीटर्स पुरविते. व्होकल ट्रॅकची कॉपी करणारा फिल्टर. या फिल्टरमधून सिग्नल जातो. रेसिड्युअल सिग्नल मागे ठेवणे. स्पीच हे 13 kbps वेगाने अनकोड केले जाते.